बघा बीएमएसच्या कॉलेजमध्ये दरवर्षी कट ऑफ मध्ये एवढा गोंधळ असतो की कमी मार्कावाल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं आणि जास्त मार्क असून एखाद्या मुलाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ती फायनल सुद्धा करावी लागते. तर हे कशामुळे होतं, कट ऑफ जो आहे तर तो ड्रॉप कशामुळे होतो, ह्या गोष्टी जर आतापासून आपल्या लक्षात असतील तर नक्कीच पुढे काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएमएसचा कट ऑफ हा कशा पद्धतीने चालणार, यावर्षी त्याचं प्रेडिक्शन काय असणार आहे, तर हे सविस्तर बघू. तुम्हाला जर जिजाऊ अकॅडमी पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर सेंड क्यूआर असा मेसेज करा. आमच्या खूप लिमिटेड सीट्स असतात, एकदा त्या कंप्लीट झाल्या की परत आम्ही सीट्स घेत नाही, ऍडमिशन घेत नाही परत. म्हणजे थोडक्यात रिझल्ट लागण्याच्या अगोदर सुद्धा ते कंप्लीट होऊन जातं दरवर्षी. त्यामुळे यावर्षी सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही सेंड क्यूआर असा सेंड क्यूआर एवढा मेसेज करा. बघा आता काय झालेलं आहे पहा, 2023 हे जे वर्ष होतं तर गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या 22 आहे. 24 मध्ये पण 22च आहे, 25 मध्ये पण 22च आहे. आता 26चं अजून यायचंय. आता प्रायव्हेट कॉलेजची जी संख्या आहे तर ती पहा कशी व्हॅरी व्हायला लागली. 2023 मध्ये कॉलेजेस होते 83 आणि 24 मध्ये झाले 104. कॉलेजची संख्या कितीने वाढली हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर डायरेक्ट ही संख्या झाली 126. म्हणजे मागच्या वर्षी टोटल 126 बीएमएस चे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होते. आपण ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतो. फुल गव्हर्नमेंटचे कॉलेज 22 आहे आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट 126 होते. आता टोटल सीट्स बघा काय झालं तर, म्हणजे कट ऑफ कशा पद्धतीने चालतो हे तुमच्या लक्षात येईल. 2023 मध्ये 8140 सीट्स दिसत आहेत तुम्हाला, पण 25 मध्ये काय झालेलं आहे, 24 मध्ये काय झालेलं आहे, तर सीट ज्या आहेत त्या इन्क्रीज झालेल्या आहे. तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. म्हणजे मागच्या वर्षी जवळपास 11,889 सीट्स होत्या की ज्या 23 मध्ये फक्त 8,140 होत्या. याचा इफेक्ट कट ऑफ वर होतो. आता तुम्हाला यावर्षी किती स्कोर येणार आहे, तुमचा स्कोर तुम्ही एकदा नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. बीएमएस आपल्याला मिळतं का नाही, कॅटेगरी सुद्धा टाका. आपले बाकीचे विद्यार्थी ते कमेंट वाचतील, ते पण कमेंट करतील. म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की आपल्या कॅटेगरीचे किती मुलं या व्हिडिओला कमेंट करतायत. आणि नक्की एकदा शेअर करायला विसरू नका. आता हा डेटा बघा तुम्ही, हे सुरुवातीला प्रायव्हेट कॉलेजचा डेटा स्क्रीनवर आहे. तर यामध्ये इकडे कॅटेगरी घेतलेली आहे. तर याला थोडं आपण झूम करूया. बघा आता जर समजा आपण कॅटेगरी एसटी किंवा या बाकीच्या कॅटेगरींचा जर का विचार केला तर हे तुमच्या लगेच लक्षात येईल की एसटी मध्ये जो ऑल इंडिया रँक आहे तर तो कशा पद्धतीने व्हॅरी करतो. आणि 2022 हे जे वर्ष होतं तर हे एक विशेष वर्ष आहे. कशामुळं, तर यावर्षी स्पॉट राऊंडला भरपूर सीट्स होत्या बीएमएसच्या. तर त्यामुळे लक्षात येईल तुमच्या की 93 मार्कावर सुद्धा ऍडमिशन झालेली आहे स्पॉट राऊंडला. इथं 110 मार्कावर सुद्धा बीएमएस मिळालेलं आहे. त्यानंतर 106 मार्कावर सुद्धा बीएमएस मिळालेलं आहे. थोडक्यात हे मुलं फक्त क्वालिफाईड होते नीट मधून आणि शेवटच्या राऊंड पर्यंत गेले. शेवटच्या राऊंडला नवीन कॉलेजेस आले, सीट्स राहिल्या, तर त्यामुळे यांना ती जागा मिळाली. पण यावर्षी सर आम्ही पण शेवटपर्यंत थांबलो तर आम्हाला सीट मिळेल का, आम्ही काउन्सिलिंग जॉईन करतो, तर याची गॅरंटी घेता येत नसते. हे मी पब्लिकली सांगतोय. म्हणजे थोडक्यात तुम्ही फी भरेपर्यंत मी तुम्हाला हो म्हणणार आणि नंतर मग बाकीच्या तिसऱ्या चौथ्या राऊंड नंतर सांगणार की तसं होणार नाही. तर हा विषयच नाही. तुम्ही फी भरण्याच्या अगोदर सांगतोय की ह्या गोष्टी वारंवार होत नाहीत. एखाद्या वेळेस होतात, एखाद्या वर्षी. यावर्षी काय होईल तर हे प्रेडिक्ट करणं अवघड आहे. तुम्ही 2022चं हे बा, हे सगळे कट ऑफ खाली आहेत. कारण या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी कट ऑफ ड्रॉप झालेला दिसला होता. आता जर समजा 21चा विचार केला, रँक मध्ये पहा कशा पद्धतीने व्हेरी करते. तर आता हे जे प्रिडिक्शन आहे तर हे फक्त अंदाज आहे यार, लक्षात घ्या, फक्त अंदाज. हा अंदाज चुकू शकतो, हे मी पब्लिकली सांगतोय. आणि बीएमएसच्या बाबतीत तर चुकणारच आहे. कारण दरवर्षी कॉलेज येतात, 10-12 नवीन कॉलेजेस दरवर्षी येतात. आणि ते पण केव्हा येतात, तर चौथा राऊंड संपल्याच्या नंतर, 5वा राऊंड संपल्याच्या नंतर. म्हणजे बरेच मुलं काउन्सिलिंग मधून बाद होऊन जातात आणि नंतर मग नवीन कॉलेजेस येतात. तर त्यामुळं जे खालच्या स्कोअरवाले तर त्यांना संधी मिळते बीएमएस ला ऍडमिशन करण्याची. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत तसं होत नाही. मग प्रायव्हेटचा विषय काय येतो, तर हे फक्त मी सेफ झोनवाले सांगून राहिलो की इथपर्यंत जर आले समजा तर कदाचित ऍडमिशन होऊ शकते, कदाचित होऊ शकते, 100% नाही. पहा सुरुवातीला एसटी मध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी 280 असं एक प्रेडिक्ट केलेलं आहे. ऑल इंडिया मधून जर आपण ट्राय केलं महाराष्ट्राचा ऑल इंडिया कोटा, तर कदाचित एसटी मध्ये किंवा मग एससी मध्ये 340 प्लस, व्हीजे मध्ये 350 एकच आहे. तुम्ही जर समजा एसटी कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीज मध्ये जर असाल तर तुम्ही साधारण एक 340 प्लस बीएमएस साठी, प्रायव्हेट साठी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट साठी तुमचा जर स्कोर असेल तर कदाचित तुम्हाला कॉलेज हे ऑल इंडिया कोटामधून पहिल्याच राऊंडला मिळण्याचे चान्सेस वाढतील. महाराष्ट्राचा ऑल इंडिया कोटा.
थोडक्यात हा महाराष्ट्राचा BMS चा कट ऑफ तुम्ही समजला तरी काही हरकत नाही. 350 प्लस तुमचे स्कोअर पाहिजे. तुम्ही जर ST सोडून इतर कॅटेगरीमध्ये असाल तर. आता थोडा गव्हर्नमेंटचा विचार करू आपण. आता गव्हर्नमेंटमध्ये कसं होईल की दरवर्षी चेंजेस होतात आणि गव्हर्नमेंटचा कट ऑफ दरवर्षी कोणालाही काढ द्या तर हा चुकतोच. तर त्यामुळं यावर्षी पहा काय होईल तर हे दरवर्षीचं हे प्रेडिक्शन नाही तर हा डेटा म्हणजे खरा डेटा आहे हा सगळा इकडचा 2025 पर्यंतचा. पण हे 26 जे तर हे प्रेडिक्शन आहे. पण आता हा जो डेटा तुम्हाला सांगतोय 22 मध्ये पहा जसं प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्कोअर कमी कमी लागला होता, गव्हर्नमेंट कॉलेजला 105 मार्कावर ऍडमिशन व्हावी कारण सीटच तेवढ्या बाकी होत्या. त्यानंतर 244, 206, 249, 219 म्हणजे हे लकी वर्ष होतं जवळपास विद्यार्थ्यांसाठी. पण 2025 मध्ये असं नव्हतं झालेलं. 2025 मध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ कसा येतं, ठीक आहे. 2024 मध्ये पहा कसा येतं. मग आपल्याला 23, 24, 25 याचं कुठेतरी ऍव्हरेज घ्यावं लागणार आहे आपल्याला गव्हर्नमेंट BMS साठी. तर त्यामुळं जर समजा तुम्ही 450 प्लस मार्क्स जर घेऊन आलेले असाल नीटच्या आन्सर कीनुसार तर होऊ शकतं एखाद्या वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या अलॉटमेंटचे चान्सेस बनू शकतात. व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज आपण थांबूया. ओके, बाय.